थँक्यू. थँक्यू. मला तिच्या मदतीला जायला हवं होतं का? की चुकलं माझं? नाही, मला जायला हवं होतं, पण आईला वाईट वाटलं असतं. नाही, ही लढाई कमळीची आहे आणि ती तिलाच लढायला हवी. कमळीला असं एकटं तर सोडू शकत नाही. तिला मदतीची गरज आहे. हॅलो अन्नपूर्णा आजी. थोड्या वेळापूर्वी सगळेजण अनिकाचं नाव घेत होते. या चिट्स अनिकाच्या आहेत असं म्हणत होते. आता बोला ना, मगाशी हिरिरीने जी मुलं बोलत होती त्यांनी आत्ता सांगावं की ह्या चिट्स कोणाच्या आहेत. नाही, मी स्वतः सांगायलो की नाही हे माझं नाही. मी असलं काय बी केलेलं नाही. याचा माझ्याशी काय संबंध बी नाही. हो, मग तुझ्या बेंचच्या खाली एवढ्या चिट्स कुठून आल्या? देवाने ठेवल्या की काय? नाही तर तू बोलशील की माझ्या अनिकानेच ठेवल्या आहेत, बरोबर ना? मला नाही माहित कशा आल्या त्या. मी असलं काय बी केलेलं नाही, एवढंच मी सांगतो. अरे प्रत्यक्षात जी मुलगी अन्नपूर्णा महाजन यांना फसवू शकते तर इतरांची काय कथा आहे? त्यामुळे कॉलेजमध्ये पहिले यायचं असेल तर तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस. मला पूर्ण खात्री आहे. सर, मी तर असं म्हणेन हिच्यावर कारवाई करा. कमळे, परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे, त्यामुळे तुझ्यावर कारवाई करावीच लागेल. मॅडम, आम्हाला तुझा पेपर जप्त करा. अहो पण मॅडम, मी काय केलेलंच नाही तर तुम्ही ऐकूनच घेत नाही माझं. अहो मी खरं सांगायला, हे खोटं बोलायला नाही. आम्हाला घ्यायचंय. खरं तर कॉपी करणं हा गुन्हा आहे, बरोबर? आणि या गुन्ह्यासाठी खरं तर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करायला लागतो. फौजदारी गुन्हा होतो तो आणि त्याची शिक्षा सुद्धा असते. पण आपण काय करतोय? आपण पोलिसांपर्यंत जात नाही आहोत, कारण शेवटी विद्यार्थी आहे. विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये ह्याची काळजी घेतली जाते. पण एक मात्र खरं की यापुढे हिला कुठलाही पेपर देता येणार नाही. थांबा. बरं झालं तू इथे आलीस आणि अगदी योग्य वेळेला आलेलीस. तुला माहितीये का वर्गात काय घडलंय ते? अगं चक्क कॉपी करत होती आणि तू नेमक्या वेळेला इथे आलेली आहेस. आता मला सांग, कॉपी करणं हा किती मोठा गुन्हा आहे, हो की नाही? एका विद्यार्थ्याचं बघून दुसरे विद्यार्थी पण तसंच करायला लागतील. त्यामुळे गुन्ह्याला शिक्षाही व्हायला पाहिजे की नाही? या मुलीला वर्गाच्या बाहेर काढायचंय, कारण ही कॉपी करताना पकडली गेलेली आहे. मी खरंच सांगायलो, मी काहीच केलेलं नाही. सर, मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. पहिल्यापासून सांगा, इथे नेमकं काय घडलंय? तर हे असं झालं. आता कळलं ना वहिनी? विद्यार्थ्यांवर शिस्त राबवणं हे फार महत्वाचं आहे. आता तूच हिला बाहेर काढ. हो, नाहीतर उद्या सगळीच मला कॉपी करतील ना. रागिणी आणि कामिनी, मला सगळं कळलंय. तुम्हालाच नीट कळलेलं दिसत नाहीये. विद्यार्थ्यांनी सांगितलंय की या मुलीला मिळालेली चिठ्ठी ही अनिकाची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हिच्या बाकाखाली चिठ्ठ्या मिळाल्या. त्यामुळे दोघी जणी दोषी आहेत. दोघींनाही वर्गाच्या बाहेर काढा. अगं आजी यार. एक मिनिट. मी इथे तुझी आजी वगैरे नाही आहे. मी या संस्थेची अध्यक्ष आहे, कळलं? वहिनी, म्हणजे
हा तर सरासर अनिकावर अन्याय आहे. पण अनिकावर अन्याय होतोय का? मग गेला अर्धा तास तुम्ही सगळ्यांनी मिळून या विद्यार्थ्यांच्या पेपरचा वेळ वाया घालवलाय, तो त्यांच्यावर अन्याय नाहीये का? हां, त्याचं काय? सर, मी स्वतः अनेक वर्ष शिक्षिका होते. कुठला विद्यार्थी कॉपी करू शकतो, कुठला नाही, हे मला चांगलं ओळखता येतं. इथे नेमकं काय घडलं याचा मी तपास नंतर करेनच, पण आत्ता माझा निर्णय फायनल आहे. दोघी जणी वर्गाबाहेर जा, नाहीतर दोघीही पेपर लिहायला बसा. निघा बाकीच्यांनी, आता निघा. हा पेपर संपेपर्यंत मी इथेच बसणार. सर, मॅडम, तुम्ही केबिनमध्ये बसलात तरी चालेल. थँक्यू. हां, ये. थँक्यू. चला पेपर द्या लवकर पोरांनो. मॅडम अहो असं कसं? आधीच सगळ्यांचा अर्धा तास वाया गेलाय. प्लीज कुणाचाच पेपर लिहून झालेला नाही. असं करू नका मॅडम. सगळ्यांना अर्धा तास वेळ द्या अजून पेपर लिहिण्यासाठी. ठीक आहे, लिहा पोरांनो. अन्नपूर्णा आजी, अन्नपूर्णा मॅडम, मॅडम आंबा की. आजी, आज तुमच्यामुळे मी वाचलो. मी कुणालाही वाचवलेलं नाहीये आणि यापुढे मी कुणाला वाचवेन अशी अपेक्षा ठेवू नका. मला माझ्या कॉलेजमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला नकोय, म्हणून मी हे केलंय. आजी, बास. मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तू सुद्धा यापुढे माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. सॉरी 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 मॅडम, सॉरी. निंगे, आजींनी परीक्षेच्या पहिल्या दिवशी आशीर्वाद नाही दिला. खरं आज त्यांचा आशीर्वाद मिळालाच. निंगे, आता रिझल्ट काय बी लागू दे, मला नाही फरक पडत.